बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 11. धोंडीरामच्या घरी सगुणाचं लग्न ठरलं. बहिरेवाडीचे पाहुणे सगुणाला बघायला म्हणून एक दिवस अचानकपणे त्यांच्याच एका पाहुण्यांच्या ओळखीनं शिवपुरीस आले. मुलगा इंजिनियर होता. सगुणा त्या मनाने फारशी शिकलेली नव्हती. तिनं 10वीतूनच शाळा सोडलेली. तरी पण ती एक रूपवान, गोरी गोमटी, बाणेदार नाकाची, पाणीदार डोळ्यांची, उंची बांध्याची, तजेलदार चेहऱ्याची, लाख मुलीत उठून दिसावी अशी ठसठशीत तरुणी होती. तिला पाहायला आलेला मुलगा बहिरेवाडीच्या सुभानराव पाटलांचा एकुलता एक मुलगा. घरची 20 एकरांची बागायत शेती असून देखील बुद्धीच्या जोरावर सिव्हिल इंजिनियर झालेला. सध्या बांधकाम खात्यात कोल्हापुरात ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरीस लागला होता. सगुणा खूप सुंदर मुलगी आहे हे ऐकून बघून तरी यावं या विचारानं पाहुणे आलेले. पाहुण्यांच्या आणि सुभानरावांच्या दीपकच्या नजरेत सगुणा रुतून बसली. तिचं सौंदर्य त्यांच्या डोळ्यांसमोरून जाईना. सुभानरावांची सांपत्तिक स्थिती मोठी, त्यामुळं त्यांचं मागणंही त्याच तोलामोलाचं असणार या विचारानं धोंडीरामचे वडील गारटून गेलेले. त्यांचा व आपला खांद्याला खांदा लागणार नाही हे त्यांनी पक्क गृहीत धरलेलं. तरी पण पाहुणे आलेले म्हणून त्यांनी सगुणाला दाखवण्याचे सर्व रीतिरिवाज पार पाडले. त्यानंतर कांदे पोहे चहा पाणी झालं. पान सुपारीचा पानपुडा पाहुण्यांसमोरून फिरला. सर्व अगत्य पार पडलं. आता पाहुणे निघणार असं आबांना वाटलं, पण बसलेली जागा न सोडताच पाहुणेच म्हणाले, बोला काय करायचं? मुलगी आम्हाला एकदम पसंत. हे ऐकून आबा एकदम चक्रावलेच. मुलगी पसंत, पण हे स्थळ आता आपणाला कसं काय झेपणार? आपलं कुटुंब तर कसं बसं शेतीवर तग धरून जगणार? आबांच्या पुढे असंख्य प्रश्न दिसू लागले. तेवढ्यात बैठकीतला त्यांच्याच भावकीतला बाबा सावंत म्हणाला, मुलगी पसंत पडली नक्की का? पोरग्याला तरी विचारा. तशी सुभानराव पाटलानं पोरग्याकडे नजर फिरवली. त्याला विचारलं, तुझं मत काय? तुमचं तेच माझं असं दीपक बोलला. पण तुमचं शिक्षण आणि आमच्या पोरगीचं शिक्षण असा आबांनी प्रश्न केला. त्यावर सुभानराव म्हणाले, शिक्षणाचा संबंध नाही. आम्हासनी सुनेला काय नोकरी लावायची नाही. सुभानरावांनी विषय संपवला. पुन्हा विषय देण्या घेण्यावर आला. आबा म्हणाले, आमची परिस्थिती जेमतेम आहे. तुमचं देणं घेणं कसं जमायचं? काय देणार? सुभानरावांनी प्रतिप्रश्न केला. त्यावर खोडसर स्वभावाचा बाबा म्हणाला, नारळ आणि मुलगी देऊ. सुभानराव अस्वस्थ झाले. ते म्हणाले, असा आमचा अपमान असेल तर उठलेलंच बरं होईल. पुन्हा घासाघाशी सुरू झाली. इकडचे दोन व तिकडचे दोन मध्यस्थी चर्चेत गुंतले, पण तिढा सुटे ना. त्यावर मगापासून थंडपणे चर्चा ऐकणारा धोंडीराम आबांना बाजूला नेऊन म्हणाला, आबा द्या शब्द. स्थळ चांगलं आहे. काही मागतील ते देऊ. वेळ पडली तर रान विकू. धोंडीरामचं ऐकून आबा भडकले. ते त्याला म्हणाले, बाप जाद्यांच्या कैक पिढ्या गेल्या. गुंटाभर बी रान कोणी ऐकलं नाही. ही सावंताच्या घराण्याची इज्जत हा इज्जत. अरे रान म्हणजे आपली आई आहे, तिचा सौदा करतोस? हे जमायचं नाही. ह्यापेक्षा मी माझी पोरगी एखाद्या गरीबाला देऊन टाकीन असं आबा शेवटचं बोलले. धोंडीरामने शांतपणे ऐकलं. तो पुन्हा आबांना म्हणाला, तुम्ही सर्व होय म्हणा, पैसे मी देईन. पण तू कुठलं देणार आहेस? माझ्या पगारावर कर्ज काढून देईन. तुम्ही द्या शब्द.
आणि मग आबांनी पाहुण्यांची प्रत्येक मागणी मान्य केली. लग्नाची सुपारी फुटली, गुळभाताची जेवणाची पंगत उठली. मुहूर्ताची तारीख ठरवूनच पाहुणे निघून गेले. त्याच दिवशी धोंडीरामनं कासेगावच्या दादा पाटलाला गाठला. हातातली जाड सोन्याची साखळी उडवीत दादानं विचारलं, मास्तर, काय येणं केलं? धोंडीरामनं आपली सगळी आर्थिक अडचण कथन केली. दादा हसत हसत म्हणाला, हात तेजा, हेच होय, सोप्पं काम आहे. मास्तर, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमच्या बहिणीचं लगीन धूमधडाक्यानं होईल. तुमच्या मेवण्याला आपण पैशानं जांगूळ घालू. पण उद्यापासून आपला नाफ्त्याचा धंदा चालू झाला पाहिजे आहे. ओके, चिंता करू नका. गावागावात टपऱ्या, असं धोंडीरामनं दादाला वचन दिलं. इकडे सायंकाळी धोंडीरामच्या घरी चिंतातूर मनांची चर्चा चालू होती. त्याची आई चुलीपुढं भाकरी करीत परात पुढे घेऊन बसली होती. समोरच्या भिंतीला पाठ लावून आबा चिंताग्रस्त चेहऱ्याने बसले होते. जवळच सगुना वेळीवरती भाजी चिरीत होती. दौलती सोप्यात काही करीत बसला होता. आबा धोंडीरामच्या आईला म्हणत होते, पोरगे शाळा शिकून बी अडाण्यासारखं वागलं. 20 तोळं सोनं, पोरग्याची कपडं आणि लगीन बी आपल्याकडेच करून द्यायचं. काय म्हणावं या पोराला? हे सगळं कबूल करून बसलाय. कुठनं आणणार आहे हे पैसे? माझं तर पार डोसकंच फिरलंय. त्यावर आई म्हणाली, तुम्हाला काय करायचं? त्याला पगार मोठा आहे, त्याचं तो बघून घेईल सगळं. आणि एवढं सोन्यासारखं पोरीला घर मिळालं हे काय कमी झालं होय? नाहीतर माझं नशीब कष्टातच गेलं. निदान पोरीच्या तरी नशिबाला चांगलं दिवस आलं म्हणायचं. पैसा आजचा उद्या मिळून जाईल, त्याची चिंता करू नकासा. अशी नवरा बायकोची चर्चा चालू असतानाच धोंडीराम घरात आला. घरात आल्याबरोबर तो आबांना म्हणाला, आबा, सगळी काळजी मिटली. आपल्या सगुनाचं लग्न धूमधडाक्यात करून टाकू. आबा धोंडीरामच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले. आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पुन्हा धोंडीरामच म्हणाला, कासेगावच्या दादा पाटलांच्या बरोबर मी एका धंद्यात भागीदारी केली आहे. आता अजिबात काळजी नको. दादा पाटील? अरे त्यो तर टग्या आहे. बघ, नाही तर तुला कुठेतरी फसवील बघ, असा आबा काळजीच्या सुरात म्हणाले. छे छे, दादा एकदम नेक माणूस आहे. अहो, मला नोकरी त्यांनीच लावली. काय घेतलं त्यांनी माझ्याकडून? एकही पैसा घेतला नाही. नुसती माझ्या मित्राची ओळख उपयोगी पडली. अशा माणसावर निष्कारण कशाला शंका घेता? हे धोंडीरामचं ऐकून आबा खजील झाले. त्याच्या आईनंही आबांना चांगलं दटावलं. तरी आबा स्वतःशीच म्हणाले, अरे आपल्या पूर्वजांची एक म्हण आहे, संगत चांगल्याची असावी, वाईटांची संगत कवातरी अंगलटी येतीच. आबा हळूच बोलले. त्यांचं बोलणं धोंडीरामच्या कानाने अचूक टिपलं. पण त्यानं तिकडे दुर्लक्ष करून तो ताट घेऊन जेवायला बसला. रात्री नेहमीप्रमाणे धोंडीराम आपल्या मंडळाच्या कार्यालयात आला. तिथं जेवणं खाणं आटोपून त्याचा एक एक साथीदार गोळा होत होता. जसे मित्र जमतील तशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा रंगत निघाली. हास्य विनोद चालू झाले. टिंगलटवाळी सुरू झाली. हे सर्व विषय थांबून धोंडीरामनं आता वेगळ्याच विषयाला हात घातला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, सध्याच्या बेरोजगारीच्या परिस्थितीत आपण काहीतरी उद्योगधंदा काढावा असं मला वाटतंय. त्यावर रमेश म्हणाला, गुरु, सगळीकडेच अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मी सुद्धा BA BEd झालोय. दुसऱ्याच्या रानात रोजगार करून कॉलेज पूर्ण केलं. आईचं दागिनं विकून BEdसाठी 1 लाख रुपये डोनेशन दिलं. BEd झाल्यावर वाटलं कुठंतरी नोकरी मिळेल म्हणून. आपल्या नोकरीच्या जोरावर आपण आईला पुन्हा सोन्याच्या दागिन्यांनी मडवू असं स्वप्न मी उराशी बाळगलं होतं. पेपरातली प्रत्येक जाहिरात वाचून 100 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केलेत,
प्रत्येक ठिकाणी उपाशीपोटी मुलाखतीसाठी वणवण केली. पण जिथं जाईन तिथं पहिला प्रश्न, किती लाख रुपये देणार? कोणत्याच संस्था चालकानं विषयातला काही प्रश्न विचारला नाही. फक्त प्रश्न होता लाखांचा, आणि त्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. म्हणून शाळा शिकून सुद्धा मी जेव्हा म्हैशी घेऊन रानात जातो तेव्हा दारात चौकटीत उभी असलेली माझी आई मला प्रश्न करते, गळ्यातलं डोरलं ऐकून तुला शाळेसाठी पैसे दिलं ते म्हशी हिंडवायसाठी व्हाय रे पोरा? त्या आईच्या शब्दांनी माझ्या काळजाच्या चिंधड्या चिंधड्या होतात. आणि आता तू काय आम्हाला धंदा लावणार आहेस? रमेशचं बोलणं धोंडीरामच्या जिव्हारी लागलं. तो म्हणाला, साला राजकारण्यांचा हा नालायकपणा आहे. त्यांनी गरिबांसाठी शिक्षण ठेवलंच नाही, इतकं महाग केलं. साखर सम्राटापाठोपाठ आता शिक्षण सम्राट उभे राहिले. त्यांनी शिकलेल्या पिढ्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या. तरुणांच्या बेरोजगारानं समाजातलं दारिद्र्य वाढलंय. म्हणूनच आज वैफल्यग्रस्त तरुणांचे पाय दारू मटक्याच्या अड्ड्यावर वळलेत. त्यांना आपण सावरायचा प्रयत्न करूया. आपल्याला पैसे कष्टातून उभे करता येतील. अनेकांची बेरोजगारी हटवता येईल. त्यासाठी मी एक धंदा शोधला आहे. धोंडीरामच्या बोलण्यानं तिथं बसलेल्या बेरोजगारांना दिलासा मिळाला. संदीप कदमने विचारले, असा काय धंदा आहे तुझ्याकडे की तो डांगेचा साखर कारखाना आपल्या इथं काढायचा विचार आहे? त्यावर धोंडीराम म्हणाला, आपण कारखाना तरी काढूच, पण तो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर काढू. त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत ताब्यात घ्यावी लागेल. त्याआधी आपण पेट्रोल डिझेलच्या धंद्यात उतरणार आहोत. असं धोंडीरामनं सांगताच भास्कर पाटील म्हणाला, त्यासाठी लायसन लागते ना? विदाऊट लायसन्स आपण धंदा करायचा? ही एक वरून मुख्यमंत्र्याच्या मुलापासून आलेली साखळी आहे. वरून नाफ्ता नावाचा रसायन येईल. त्यात भेसळ करण्याचा प्लॅन दादा पाटलांचा आहे. त्यांच्या अंडर आपण गावोगावी ऑइल विक्रीच्या टपऱ्या काढायच्या. प्रत्येक वेळी लोक पंपावर तेल टाकण्यासाठी जात नाहीत. खेडेगावापासून पेट्रोल पंप ही खूप लांब असतात. अशा ठिकाणी धंदे काढायचे. भेसळ पेट्रोल डिझेल विकायचं. तुम्हाला लिटरला 10 रुपये मिळतील. बोला, आहे तयारी? धोंडीरामच्या या बोलण्यावर सर्वांनीच तयारी दर्शवली. त्यातूनही धनाजीनं प्रश्न केलाच, पण पोलिसांनी 2 नंबरचा धंदा म्हणून पकडलं तर? त्याची काळजी करू नका. पोलिसांच्या सर्व हप्त्यांचा बंदोबस्त दादा पाटील करतील. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे धंदा करा आणि पैसे कमवा, असं धोंडीरामनं आपल्या मित्रांना ठासून सांगितलं. दुसऱ्या दिवसांपासून दादा पाटलांशी संपर्क ठेवून धंद्याला सुरुवात झाली. आपल्या गावापासून जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात दिवसेंदिवस ऑटोमोबाईल्स या नावाखाली प्रत्येक खेड्यापाड्यात एक एक पॉईंट निघू लागला. कॉलेजची ड्युटी संपल्यानंतर त्याची वितरण व्यवस्था करण्यात धोंडीरामचा दिवस व रात्र खर्ची पडू लागली. धंदा वाढत गेला तसा त्याच्याकडे 1500च्या नोटांचा ओघ लागला. पैशांची बंडलं मोजून त्याला कंटाळा यायला लागला. त्याची दुचाकी जाऊन त्याच्या वापरात 4 चाकी आली. महिन्याभरात लाखो रुपये मिळाले. सगुणाच्या लग्नाची तारीख जवळ आली. धोंडीरामनं वाड्याचं रूप बदलून टाकलं. वाड्यात रंगरंगोटी केली. बहिणीला दागदागिन्यांनी मढवली. घरात नव्या कापडांचा व साड्यांचा ढीग आणून टाकला. कुठंच पैसा कमी पडत नव्हता. पाहुण्यानं आणलेल्या भांड्याकुंड्यात गोदरेजच्या कपाटापासून सागवानी पलंग, टीव्ही, फ्रीज यांची भर पडली. हे सर्व बघून आबांचे डोळे दिपून गेले. व्याकुळ होत आबास त्याला म्हणाले, पोरा, काय म्हणून एवढं ऋण काढून सण साजरा करायचा? मला तरी हे पसंत नाही बघ. बापलेकांचं हे संभाषण ऐकून आई म्हणाली, तुम्हाला त्याची काळजी कशाला पाहिजे? त्याचं तो फेडील किती आहे? सगुणा आपली एकुलती एक पोरगी हाय. ह्यो खर्च त्या मानानं लय झाला होय. त्यानंतर घरात लगीनघाई झाली. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. वराडी मंडळी बेहद्द खुश झाली. सगुणाच्या लग्नासाठी आमदार डांगे, दादासाहेब पाटील जातीनं हजर राहिले.
गावातल्या दलित वस्तीपासून सवर्णांपर्यंतची सगळी घरटी माणसं हजर राहिली. जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठल्या. औट फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बँडबाजाच्या तालासुरात नवरा मुलगा गावातून वाजत गाजत सगुनाला घेऊन सुवासिनींचं औक्षण घेऊन गावाची सीमा ओलांडून बहिरेवाडीस गेला. शामरावांच्या संपूर्ण पार्टीला लग्नाचं निमंत्रण देऊन सुद्धा शामरावांना हजर राहिले नाहीत की त्यांच्या पार्टीची माणसं पण लग्न मांडवाकडे फिरकली नाहीत. उलट अण्णाला चिंता लागली की हे लग्न इतक्या थाटामाटात झालंच कसं? काय हा यशवंत सावंताकडं? आणि पोराला पगार असून असा किती असणार आहे? आणि बहिरेवाडीच्या सुभानराव पाटलासारखा मातबर पाहुणा मिळालाच कसा? असे असंख्य प्रश्न अण्णांना सतावत राहिले. त्यांचं उत्तर बेरकी आप्पा भाळवणीनं एक दिवस अण्णाला दिलं. एका रात्री बैठकीत महादू वस्तादानं प्रश्न उपस्थित केला. महादू म्हणाला, सावताचा मास्तर काय करतोय ते कळत नाही. त्यानं नवी कुरी जीप गाडी घेतली या. नुसती जीपच नाही तर त्याच्या हातात काड्याच्या पेटीसारखा एक फोन बी आहे. त्यावरून ते सारखं कुणासंग तरी बोलत असतंय. नुसतं तेच नाही तर त्याचं टोळकं पण चांगलं सुधारायला लागलंय. अहो अण्णा, काल तुम्हासनी कुठंतरी नोकरी लावा म्हणून सारखी या वाड्याचं हुंबरं झिजवणारी पोरं आता मोटरसायकलवरनं फिरायला लागली. ती काय करतात समजतच नाही. त्यावर अण्णा म्हणाले, वस्ताद, हे सगळं माझ्याही डोळ्यावर आहे. त्या मास्तराच्या बहिणीच्या लग्नापासनं मला तर पार समजायचंच बंद झालंय. हे सगळं बोलणं आप्पा भाळवणे शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला, अण्णा, ह्याचं सोपं उत्तर आहे. यो मास्तर 2 नंबरच्या धंद्यात उतरला आहे आणि त्याच्या संग तिची टोळी बी या धंद्यात काम करते. कसला धंदा म्हणता? अण्णा भाळवणे म्हणाला, या गावात असून तुम्हासनी काय बी माहिती नाही म्हणा की. अहो अण्णा, ही मंडळी भेसळ पेट्रोल डिझेलचा धंदा करतात आणि यांचा म्होरक्या हाय कासेगावचा दादा पाटील. आत्ता ह्याच्या म्हणजे मास्तरचा हात वरपर्यंत गेलं म्हणा की, असं अण्णा बोलले. नुसतं हात वरपर्यंत नाही ती गेला अण्णा, ते आता आपल्यापर्यंत पण येतील. त्यांच्याजवळ असा पैशाचा दणका जर उठला तर उद्याची निवडणूक आपल्याला जड जाईल. शंकर शेटे म्हणाला. त्यावर गंभीर होत अण्णा म्हणाले, ह्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे आहे. तसा बाबू आगलाव्या म्हणाला, अण्णा, या तेलाचा 100 बॅलरचा कोटा मास्तरच्या मळ्यात असतो या. तिथं टँक खाली करून जातो या आणि तिथनं जीपनं गावोगावी पेट्रोल जातंय. काय सांगतोस? बरं झालं माहिती काढलास ती. अण्णा म्हणाले. बैठक उठताच अण्णांनी गावचा पोलीस पाटील तुकाराम पाटलांना बोलावून घेतलं. त्याच्याशी अण्णांनी व उपसरपंच बाजीरावनं गुप्त खलबत केलं. अण्णा म्हणाले, पाटील, तुम्ही पोलीस पाटला असताना सुद्धा आपल्या गावात हे काय चाललंय म्हणायचं? 2 नंबरच्या पेट्रोल डिझेलचा साठा हिता आहे. हे जिल्ह्याचं केंद्र झालंय म्हणतात. हे काय गावाला भूषण आहे काय? बेकायदा धंदा चालतोय आणि पोलीस काय करतात म्हणायचं? अण्णांनी पोलीस पाटलांच्यावर प्रश्नांच्या फैरीत झाडल्या. त्यावर पोलीस पाटील म्हणाले, असं करूया, उद्या तुम्ही आणि मी इस्लामपूरच्या साहेबाला भेटून बोलूया. साहेब काय म्हणतोय ते तुमच्यासमोरच कळेल. पोलीस पाटलाने आश्वासन दिलं. हे बोलून पोलीस पाटील उठण्याच्या तयारीतच होते. तेवढ्यात वाड्याच्या दरवाजातून शिरपाबरोबर बांबरवाडीचा महिपा कोळी आत आला. महिपाला बघून अण्णांचा चेहरा उजळला, पण त्यांच्या चेहऱ्यावर थोड्या उद्विग्नतेच्या छटाही उमटल्या. बाजीरावानं महिपाला आत बैठकीत घेतला. महिपाला बघून पोलीस पाटलांनी भुवया उंचावल्या. यावेळी हा कसा काय, असं पोलीस पाटलांना म्हणायचं होतं. त्याचं उत्तर अण्णांनी दिलं.
महिपा बैठकीवर बसताच अण्णा म्हणाले, महिपा, ह्याला काय म्हणायचं? त्या दिवशी जे गेलास ते गेलास आणि आज किती दिवसांनी उगवलास. चुकी झाली मालक. म्या तरी काय करणार. तुम्ही दिल्यालं सुपारीचं पैसे खर्च झालं म्हणून इकडे यायला येळ झाला. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अरे पैसे खर्च झालं हे सांगायची गरज नाही. कामाचं काय केलंच नाहीस आणि आज आणखीन पैसा मागायला आलायस होई. असं अण्णा रागानं बोलले. पोलीस पाटलांच्या डोक्यात प्रकाश पडला. अण्णांनी महिपाला मास्तरीची सुपारी दिल्याचं त्यांनी ओळखलं. अण्णांच्या रागवण्यावर खजील होत महिपानं शर्टाखाली दंडक्याच्या खिशात हात घातला. 100च्या नोटाचं एक बंडल बाहेर काढून त्या अण्णांच्या हातात देत म्हणाला, अण्णा, हे घ्या तुमचं पैसे. 100 जास्तीच आहे ती. माफी करा. म्या तुमची सुपारी परत करतो या. महिपा बोलला तसा बाजीराव म्हणाला, पण काय अडचण आहे तुला? त्यावर महिपा शांतपणे म्हणाला, म्या मास्तराला मारू शकत नाही. तुमच्याकडनं म्या सुपारी घेतली हे त्याला दुसऱ्या दिवशी कसं काय कळलं कुणास ठाऊक. हे ऐकत चौकटीत उभ्या असल्या शिरपाच्या अंगाला कापरच भरलं. महिपा पुढं म्हणाला, आणि त्याच रात्री मास्तरानं एकट्यानं बांबरवाडीत येऊन माझ्या घरावर फायरिंग केलं. माझं नशीब बलवत्र होतं म्हणून त्या दिवशी मी त्याच्या तावडीतून वाचलो. मला त्याच्या नादाला लागायचं नाही. तुमची सुपारी तुम्हाला परत दिली. असं म्हणून महिपा उठला. अण्णांचं काही एक न ऐकता आला तसा वाड्यातून निघून पण गेला. दातखिळी बसल्यासारखा पोलीस पाटील पण उठला आणि गुपचूप वाड्यातून बाहेर पडला. अण्णा व बाजीराव भयानं पछाडल्यासारखे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत बसले. बाजीराव अण्णांना म्हणाला, अण्णा, आता लय झालंय. मला तर हे ऐकू पण वाटणं झालंय. मास्तर हत्यार घेऊन कुणावर बी फायरिंग करीत सुटला आहे. पोलिसात गेलं तर पोलीस कानावर हात ठेवतात. ह्याला काय म्हणायचं? त्यावर अण्णा म्हणाले, बाजीराव, आता जरा सबुरीनंच घेऊया. त्या मास्तरच्या पाठीमागं दादा पाटलाची मोठी ताकद उभी आहे. आपलं काम चालल असं वाटत नाही. तरी बी गप्प बसून उपयोग व्हायचा नाही. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे आहे. अण्णा, आता सबुरीनं चालायचं नाही. आपण लई सोसलं या मास्तरचं. आता एक घाव आणि 2 तुकडं केलंच पाहिजे आहे. बाजीराव, काम दिसतंय तेवढं सोपं नाही. 5 खून केलेल्या महिपा कोळ्यानं तिची धास्ती खाल्ली. तिथं आपलं काय चालणार आहे? असं आतताईपणानं वागून चालायचं नाही. जरा विचारानंच घ्यायला पाहिजे आहे. मग हातावर हात ठेवून तिची दादागिरी बघत बसायचं म्हणा की. म्हणजे त्याच्या गुंडगिरी पुढं शिपूट घालून बसल्यागत होणार आहे. त्यावर अण्णा वैतागून म्हणाले, बाजीराव, डोसकं चालवा, डोसकं. आता जुन्या जमान्यातली गुंडगिरी राहिली नाही. नवी पोरं पिस्तुलाच्या खटक्यासंग खेळायला लागल्यात. उगाच कशाला नुकसान करून घेता घरादाराचं? अण्णांचं हे बोलणं अनुभवाचं होतं. ते बाजीरावला पटत नव्हतं. उठा, झोपा जावा आता. काय असेल ते उद्या बघू. बापलेक उठले आणि वाड्यातले दिवे विझले. दुसऱ्या दिवशी शामराव अण्णांची जीप बाजीराव व पोलीस पाटलासह इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर जाऊन उभी राहिली. सर्व मंडळी रुबाबात खाली उतरली. जीपमधून उतरताच अण्णा पोलीस पाटलांना म्हणाले, पाटील, मवाळपणानं बोलू नका. असा जरा ठासूनच बोला. काय बी झालं तरी मास्तरचा धंदा बंद पडला पाहिजे आहे. बघा तरी मी कसा बोलतोय ते, असं पाटील म्हणाले. चर्चा करीत मंडळी मुलानी साहेबांच्या ऑफिससमोर पोहोचली. पोलीस पाटलांनी फौजदार मुलानीला बाहेरूनच रामराम घातला व आत येऊ का विचारलं. मुलानी हसत हसत म्हणाला, या या पाटील,
आज देशमुख सरकारना बरोबर घेऊन आलाय. कसं काय? बसा खुर्चीत. मुलानीनं समोरच्या खुर्च्यांच्या रांगेकडे बोट केलं. खुर्चीवर बसत शामरावांना म्हणाले, आम्ही आता नुसतं नावाला सरकार उरलूया. आम्हासनी कोण विचारतोय साहेब? खरं सरकार तुम्ही हायसा. शामरावांच्या बोलण्यानं साहेबाला बरं वाटलं. तरी पण तो म्हणाला, आम्ही कसले सरकार? आम्ही तर जनतेचे सेवक आहोत. बरं बोला, काय काम काढलं? त्यावर पोलीस पाटलांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी गावात चालला मास्तरचा डिझेल पेट्रोल भेसळीचा धंदा कसा चालतोय, आमचं गाव संपूर्ण जिल्ह्याचं भेसळ पेट्रोल केंद्र कसं झालंय इत्यादी सर्व माहिती साहेबापुढे व्यवस्थित कथन केली आणि म्हणाले, साहेब, ह्यो बेकायदा धंदा ताबडतोब थांबायलाच पाहिजे. आणि नुसता थांबून चालणार नाही तर त्या मास्तरला बेड्या ठुकून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे. त्यावर मुलानी म्हणाला, काय घेणार, चहा की कॉफी? अहो, चहाचं राहू देल, आधी त्या मास्तरड्याचा बंदोबस्त करा, असं अण्णामध्येच बोलले. तसा मुलानी म्हणाला, बंदोबस्त करूच, पण तुम्ही शांत व्हा म्हणून विचारलं, चहा की कॉफी? काहीही चालेल, पाटील म्हणाले. साहेबानं बेल मारून शिपाई बोलावला व ऑर्डर दिली. 4-5 कॉफी सांग. जी साहेब, म्हणून शिपाई निघून गेला. पुन्हा साहेब शांतपणे म्हणाला, हे बघा पाटील, हा मामला फार गंभीर आहे, हे मलाही कळतंय. पण या धंद्यात वर मंत्रालयापासूनची साखळी आहे. त्यामुळं आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी काही करावं म्हटलं तरी आमचे हात बांधले जातात. मग काय करावं आम्ही? न्याय तरी कुणाला मागायचा? असा प्रश्न अण्णांनी केला. त्यावर मुलानी म्हणाला, तुम्ही एवढं कशाला मनावर घेता? नाहीतरी आज या धंद्यात जिल्हाभर 1000-2000 बेरोजगार पोरं जगतात ना. त्यांना आहे का तुमच्याकडे नोकरी? अहो, एक मोठा पेट्रोल पंपवाला जगण्यापेक्षा आपली पोरं जगू देत ना. बिघडलं कुठे? असा मुलाण्यानंच प्रतिप्रश्न केला. तशी बाजीरावनं बुद्धी चालवली व तो म्हणाला, पण साहेब, ते खरोखरचं पेट्रोल नाहीच, ते सॉल्व्हंट नावाचं रसायन आहे. त्यामुळं खेडोपाडी कितीतरी गाड्यांचं नुकसान होतंय. त्याचं काय? आता ते टाकणाऱ्यानं ठरवायला नको काय? मुलानी म्हणाला. तेवढ्यात कॉफी आली. साहेब, कॉफी घ्या, नंतर बोलू, असं म्हणाला. कॉफी पिता पिता साहेबानं पोलीस पाटलांना डोळ्यांनी खुणावलं व शेजारच्या खोलीत चला म्हटलं. त्यामुळे मध्येच उठून पोलीस पाटील हातातला रिकामा कप खाली जमिनीवर ठेवून मुलाने पाठोपाठ शेजारच्या खोलीत गेला. तिथं गेल्यावर मुलानी पोलीस पाटलांना म्हणाला, पाटील, ही बॅत कशाला आणली? अहो, वरपासून खाली प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत ह्या धंदेवाल्यांचे लाखो रुपयांचे हप्ते आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांचा मुलगा या साखळीचा बॉस आहे. तुम्ही जास्ती लांबट जाऊ नका. पाहिजे तर त्या मास्तरला सांगून तुम्हालाही हप्ता चालू करतो. आता तुम्हीच त्या देशमुखाची समजूत घालून घेऊन जावा त्याला. काय? हप्ता मिळणार म्हटल्यावर पोलीस पाटलांच्या तोंडाला पाणी सुटलं. ते म्हणाले, मग तसं तर करा, माझा हप्ता चालू करून द्या. दिला मग झालं ना, असं मुलानी बोलला. त्यावर दोघंही पुन्हा ऑफिसात आले. पोलीस पाटील अण्णांना म्हणाले, अण्णा चला, साहेबांनी वरच्या साहेबाला सांगून बंदोबस्त करतो म्हणून वचन दिलंय, पण जरासं दमानं घ्यावं लागेल. अशी अण्णांची समजूत काढून त्यांना घेऊन पोलीस पाटील ऑफिस बाहेर पडले. ठोस काही वचन मिळालंच नाही या भावनेनं अण्णा, बाजीराव पोलीस पाटलांच्या पाठीमागून चालत कचेरीच्या बाहेर आले. अण्णा बाहेर आले तेव्हा समोरच्या लिंबाच्या झाडाखाली बरीचशी माणसांची गर्दी वाढली होती. अनेकांच्या हातात हिरवे ध्वज होते. कचेरीच्या गेटसमोर पोलिसांनी कळं केलं होतं. काही पोलिसांच्या हातात लाट्या होत्या तर काहींच्या हातात बंदुका होत्या.
पोलिसांनी लोखंडी टोप्या त्यांच्या डोक्यावर धारण केल्या होत्या. त्यामुळे इथं काहीतरी घडणार आहे अशी चिन्ह दिसत होती. म्हणून अण्णाने हातात झेंडे घेऊन उभ्या असणाऱ्या एका दोघांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि उसाला चांगला दर मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा मोर्चा येणार आहे व कोणी मोरे नावाचा नेता येणार आहे. हे ऐकून अण्णांची उत्सुकता जागृत झाली. ते पाटलांना म्हणाले, पाटील, आपण बी थांबूया. आजवर शेतकऱ्यांसाठी कोण बी रस्त्यावर उतरला नाही. मग ह्यो मोरे कोण आहे ते तरी बघूया. त्यो काय म्हणतोय ते पण ऐकूया. पाटलाने अण्णांचं मानलं, कारण त्यांनाही शेतकऱ्यांचा मोर्चा पाहायची उत्सुकता होतीच. मग काही वेळ ती तिघही लिंबाच्या झाडाखाली सावलीत उभी राहिली. तिथल्याच एका थंड पेयाच्या गाड्यावरती लिंबू सरबत प्यायले. सरबत पिऊन झाल्यावर अण्णाने पुन्हा धुंडरामचा विषय काढला. ते पाटलांना म्हणाले, पाटील, ह्यो फौजदार त्या मास्तराचा बंदोबस्त करील असं काही वाटत नाही. त्यानं आपल्यासनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यात. अण्णांची समजूत घालत पोलीस पाटील म्हणाले, तसं नसतंय अण्णा. शेवटला त्यो मुलांनी साहेब असला म्हणून काय झालं? त्यो पण माणूसच हाय. त्याच्यावर वर्ण मंत्र्यांचा दबाव असतो या. त्यातनं बी त्यो एस पीला बोलून काहीतरी करतो म्हणतो या नौका. आता आपण बी लय लांबड लावण्यात काय अर्थ राहिला नाही. अशी दोघांची चर्चा चालू असतानाच मोरेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भला मोठा मोर्चा कचेरीच्या दिशेनं चालून आला. तसा कचेरीतून मोठा पोलीस फोर्स बाहेर आला. मोर्चा बघता बघता कचेरीच्या गेटवर धडकला. पोलिसांनी माणसांची रेटारेटी सुरू केली. त्या गर्दीत अण्णा, पाटील व बाजीराव पाठीमागे सरकत गेले. मोर्चाच्या अग्रभागी मोरेबरोबर दादासाहेब पाटील पण दिसले. तसे अण्णा पाटलांना म्हणाले, पाटील, ह्यो चोर आणि ह्या मोर्चात कसा? त्यावर पाटील म्हणाले, ह्यो दादा पाटील म्हणजे 2 नंबरच्या पैशावर मोठा झालेला माणूस आहे. ह्याचं काम पैसा फेको आणि तमाशा देखो असं असतंय. ह्यो सगळ्याच पक्षांनी पैसा पुरवतोय. या जिल्ह्याचं सगळ्याच पार्ट्यांचं राजकारण हेनं दिलेल्या पैशावरच चालतंय. त्याचा लई विचार करण्यात अर्थ नाही. आज शेतकऱ्यांच्या मोर्चाला आलाय, उद्या आणखी कुणाच्या मोर्चात दिसल. आता ह्यो चोरच त्या मास्तराच्या धंद्याचा बी खलनायक आहे. अण्णा म्हणाले. तेवढ्यात मोरेंचं भाषण सुरू झालं. मोर्चेकरी जमिनीवर बसून भाषण ऐकू लागले. शंकरराव मोरे सांगत होता, शेतकऱ्यांना आपल्या घामाच्या पैशावर जगलं पाहिजे. त्यानं सरकारची भीक घेता कामा नये. आता जागतिकीकरणाचं वारं वाहतंय, त्यात शेतकऱ्यांना सामील झालं पाहिजे. इथल्या शेतकऱ्यानं आपलं उत्पन्न वाढवून जगाच्या स्पर्धेत उतरावं, तरच खऱ्या अर्थानं तुमच्या मालाला योग्य भाव मिळेल, तरच तुम्ही सुखी व्हाल. हे भाषण अण्णांच्या डोक्यावरून गेलं. पुन्हा मोरे ऊस प्रश्नावर आला. त्यानं साखर कारखानदारीवर हल्ला केला. कारखानदार शेतकऱ्याला कसं लुबाडतात ते सांगितलं आणि आता नव्या क्रांतीला तयार राहा असं सांगितलं. त्यावेळी जमावातल्या एका कोपऱ्यातून पोलिसांच्या दिशेनं दगडफेक सुरू झाली. बघता बघता वातावरण चिघळलं. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू झाला. पोलिसांच्या मारातून अण्णा व पाटीलही सुटले नाहीत. मोरे व त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली. दादासाहेब पाटलांना गर्दीतून पळ काढला. जमाव पुन्हा प्रक्षुब्ध झाला. हवेत गोळीबाराच्या फैरी झाल्या. पोलिसांच्या लाठ्याने अनेकांची डोकी फुटली. माणसं रक्तबंबाळ होऊन सैरावैरा धावत सुटली. त्या गर्दीतून अण्णा, बाजीराव, पोलीस पाटील वाट फुटेल तिकडं पळत सुटले. त्यांची जीप गाडी तिथंच राहिली. तिघांनीही पोलिसांचा पाठ फुटेपर्यंत मार खाल्ला होता. शेवटी मोर्चा पांगला. सायंकाळी बाजीरावनं धाडस करून कशी तरी जीप गाडी शहराबाहेर काढली. त्या जखमी अण्णांना व पाटलांना घेऊन तो गावात परतला. ते येण्यापूर्वीच कोणाकडून तरीही मोर्चाची वार्ता गावात आधीच पोचली होती. त्यामुळं चावडी चौकात गाव जमला होता. जो तो अण्णांच्या वाटेवर डोळे लावून होता. जीप थांबताच पोलिसांचा मार खाल्ल्या अण्णा व पाटील लंगडत लंगडत गाडीतून खाली उतरले.
माणसाने त्यांना गरडा घातला. त्यांच्या जिंदाबादच्या घोषणा सुरू केल्या. आपल्याभोवती हे काय चाललंय ते अण्णांनाच कळेना. तेवढ्यात त्यांना व पोलीस पाटलांना कोणीतरी उचलून खांद्यावर घेतलं. घोषणांचा जोर वाढला. तशातच काहींनी गुलाल उधळायला सुरुवात केली. आधीच पोलिसांचा मार खाल्लेले दोघेही माणसांच्या हिसकीत विवळू लागले. आय आय आय, मेलो गा, असं म्हणू लागले. पण माणसांच्या गर्दीला हे ऐकू येत नव्हतं. कारण गावात अफवा झाली होती की अण्णा व पाटील शेतकऱ्यांच्या मोर्चाला गेलेत. त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पोलिसांचा जबर मारही खाल्लाय. या सर्व अफवांनी त्यांना गावाची सहानुभूती लाभली होती. ते गावचे हिरो झाले होते. त्यामुळं ते गावात येण्याआधीच त्यांच्या मिरवणुकीची पूर्ण तयारी झाली होती. धनगरांचे ढोल सज्ज होते. गर्दीत कुणीतरी ओरडलं, वाजवा रे वाजवा. तसं मोठमोठ्यानं धनगरी ढोल वाजू लागले. गुलालातच धनगरांचा पिवळा भंडारा उधळला गेला. मिरवणुकीने चाल धरली. उभ्या गावातून अण्णांची मिरवणूक निघून ती वाड्यापुढे आली. वाड्याच्या दरवाजातून पंचारत्या घेऊन बायकांचा तांडा तयारच होता. बायका त्यांना कुंकुम तिलक लावून पंचारत्या वाळीत होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना मात्र ते गुलाल भंडारात न्हाल्यामुळे कोणालाच दिसत नव्हत्या. बाजीरावचा व शिरपाचा आधार घेत घेत अण्णा वाड्याच्या पायऱ्या चढून आत गेले. शेवटच्या पायरीवर उभं राहून त्यांनी हात जोडून जमावाला अभिवादन केलं. म्हणाले, बरं केलं सा, जावा आता. अण्णा सोप्यात आले. लंगडत लंगडत आपल्या बायकोला म्हणाले, आधीच पोलिसांनी पार खुर्दा केला होता. त्यात गावकऱ्यांनी चोळामोळा करून जीव जायची पाळी आणली. म्या किती मोठ्यांदा वरडून सांगित होतो, पण ऐकतोय कोण? त्यावर त्यांची बायको म्हणाली, असं म्हणून कसं चालल? मोर्चाची लढाई मारून आलासा म्हणून गावकरी एवढं खुश झालं. मग त्यांच्या खुशी परास तुमचं दुखणं लई भारी आहे वय? होय बाई, तुझं बी खरंच हाय म्हणायचं. असं म्हणून अण्णांनी सोप्यातल्या बैठकीवर अंग झोकून दिलं. त्याने हळुवारपणे आपला शर्ट काढला, धोतर वर धरलं. त्यांच्या बायकोनं निरखून पाहिलं तर त्यांच्या पाठीवर व पायाच्या पिंढऱ्यावर पोलिसांनी मारल्या लाट्यांचे असंख्य काळे निळे वळ सुजलेले दिसत होते. ते बघून त्यांच्या बायकोला धडकीच भरली. ती हळहळून म्हणाली, काय म्हणायचं हेला? कुणासाठी कुणी मार खाल्ला म्हणायचा? शेतकरी राहिला घरात आणि तुम्ही काय म्हणून पेकाट फोडून घेतला सा? सगळं खरं आहे, पण त्यो पोलीस पाटील गेला काय? अण्णा विवळत म्हणाले. तसा तिथं उभा असलेला शिरपा म्हणाला, त्यासनी मगाशीच कोणीतरी बैलगाडीत बसवून त्यांच्या वाड्यावर घेऊन गेलंय. अण्णाने उसासा टाकला. बाजीरावकडे बघत अण्णांची बायको बाजीरावची आई म्हणाली, माझं लेकरू ह्या मारातनं बरं वाचलं म्हणायचं, देवाचं उपकार झालं म्हणायचं. त्यावर बाजीराव म्हणाला, म्या ह्यासनी कितीदा पळा म्हणून ओरडलो, पण हे लवकर जागा सोडेना ती. मग म्याच पळत सुटलो आणि पोलिसांनी ह्यांना गाठलं. बाजीराव स्पष्टीकरण देत पुन्हा म्हणाला, अण्णा, पण एक चांगलं झालं बघा, निदान ह्या मोर्चामुळं गावाला तुमची किंमत कळली म्हणायची. त्यावर आई म्हणाली, ह्यांची मिरवणूक बघून मला तरी लई भरून आलं बघ. तिनं आपल्या सुनेला हाक देत म्हटलं, तेलात हळद घालून जराशी गरम करून आण, यांच्या मारावर तरी लावते. त्याचवेळी शंकर शेटे, महादू वस्ताद, भाळवणे वाड्याच्या दरवाजातून आत आले. त्यांना बघून सोप्यातल्या बायका माझघरात गेल्या. आत येताच भाळवणे म्हणाला, अण्णा, लई आनंद झाला बघा. आता कोण काय बी करून देईल, गाव तुमच्या पाठीमागणं हलत नाही. त्यावर शेटे म्हणाला, गावातलं शेतकरी म्हणतीयात अण्णांना आमच्या उसाला दर मिळावा म्हणून मार खाल्ला. तसा महादू वस्ताद म्हणाला, महाराज काय घेऊन बसलासा? गावात मिरवणूक कसली जंगी निघाली म्हणायची, तेला कशाची तोड नाही. अण्णा फक्त शांतपणे हे ऐकत होते. नंतर म्हणाले, कराय गेलो एक आणि झालं दुसरंच.
काय म्हणावं या दैवाला. आणि बाजीरावला पण अण्णांच्या दुखण्यापेक्षा मिरवणुकीचाच आनंद मोठा वाटत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.